हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून आजच्या या गिरणी कामगारांच्या मेळाव्यासाठी ज्यांनी आवर्जून सतत प्रयत्नपूर्वक मेहनत करून हा गिरणी कामगारांचा मेळावा साताऱ्यामध्ये व्हावा म्हणून प्रयत्न करणारे माझे विधिमंडळातील सहकारी सन्माननीय आमदार श्री शिवेंद्रराजे भोसले साहेब, म्हाडाचे अधिकारी योगेश महाजन, श्री भोसले, आमच्या IT टीमचे प्रमुख श्री सुरेराव, श्रीमती गीतांजली कांबळे, ज्या एका तरुणाने भाषण केलं आणि अनेक मुद्द्यासाठी तो तरुण मुंबईमध्ये येतो असा आमचा छोटा सहकारी तेजस कुंभार, विठ्ठल चव्हाण, ज्यांनी माझ्या वडिलांसोबत अनेक वर्ष काम केलं असे आनंद मोरे आणि सन्माननीय या साताऱ्याचे सुपुत्र आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला एक वेगवान दिशेने नेण्याचं काम केलं असे आमचे आदरणीय मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी, या सगळ्यांना सर्वप्रथम नमस्कार करून आजच्या या गिरणी कामगाराला मी वंदन करतो। या गिरणी कामगारांनी खऱ्या अर्थाने आपली मुंबई सजवली आणि मग ही मुंबई त्यावेळची कशी होती, काय होती, आणि या मुंबईमध्ये साधारणपणाने 1960 ते 1982चा तो कालावधी जर आपण लक्षात घेतला, मगाशी आपल्या थरथरत्या आवाजामध्ये पवार काका सांगत होते आणि ते सगळं ऐकत असताना माझ्या डोळ्यासमोर त्यावेळची आपली मुंबई आज या साताऱ्यामध्ये आल्यानंतर धोतर घातलेला, सफेद लेंगा घातलेला, साधं शर्ट घातलेला आणि डोक्यावर आपली हक्काची या गिरणी कामगाराची टोपी घातलेलं हे वैभव दिसणारं हे साताऱ्याचं सभागृह आहे। आणि मग या गिरणी कामगाराने काय नाही केलं, मला आठवतंय त्यावेळेचा तो काळ जेव्हा तुम्ही सगळे इथे बसलेले जे आहेत, एकतर कोण घोडपदेवला राहत असेल, कोण लालबागला राहत असेल, डिलाईल रोड असेल, लोअरपरेल असेल, सनमिल गल्ली असेल, आणि मग त्यावेळेला बैठकींच्या गाळ्यामध्ये राहत असलेल्या आपल्या गिरणी कामगाराची संख्या किती होती, तर जवळजवळ 40, 50, 100 लोक आपल्या त्या गिरणी कामगारांच्या गाळ्यामध्ये माधव भुवनला सुद्धा राहत होते। त्या कमला मिलमध्ये येत असताना, श्रीनिवासमध्ये येत असताना, मातुल्यला, एम्पायर डाईंगला, श्रीनिवासला करत करत रघुवंशी पासून सक्सेरिया आणि व्हिक्टोरियापर्यंत अशी लाईन लागायची। मग आता इतक्या वर्षानंतर या गिरणी कामगारांच्या विषयाला हात घालण्यासाठी का करावं लागलं? तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही साधारणपणाने 82चा संप झाला आणि आपापल्या गावाला निघून आलात। जर मी तुम्हाला विचारलं की 1990च्या निवडणुकांमध्ये किती लोक तिकडे मुंबईत होते, हात वर करा बघा। 90, राजे लक्षात घ्या विषय, मी आता विषय काय सांगतोय। 1985 सालाला कोण कोण होते ते घाबरू नका, आता काही तुम्हाला परत नाही करणार। 85ला हे आमचे माहिती आहेत, बाबांबरोबर होते, पहिले 3 बसलेत। आता या संपाची सुरुवात जेव्हा 1982ला झाली, 18 जानेवारी 1982चा तो दिवस होता, आपला सगळ्यांना आठवतो, आणि किंबहुना 26 नोव्हेंबर 1981ला पहिला संप झाला। तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, त्यावेळेला शिवसेनेने स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांनी त्यावेळेला गिरणी कामगार सेना म्हणून पहिल्यांदा 26 नोव्हेंबर 1981ला संप केला, आठवतं तुम्हाला? यांना माहिती आहे। आणि तो संप आमच्या घरामधून त्याचा कॉल दिला गेला, कारण का आमचे काका त्यावेळेला शिवसेनेचे शाखा प्रमुख होते, यांना माहिती आहे जे होते। आणि मग मातुल्यच्या म्हणजे त्यावेळच्या राजेश मिलच्या नाक्यावर, ज्याला आपण आता मातुल्य मिल म्हणतो, त्या नाक्यावरचा पहिला संप सुरू झाला आणि मग कालांतराने तो संप मागे घेतला आणि 1982ला दत्ता सामंतांनी तो संप केला। मग आता ह्याला किती वर्ष झाली जर असं आपण पकडलं तर ही 24 वर्ष आणि ती 18 वर्ष।
म्हणजे जवळजवळ 42 वर्षाचा इतिहास तुमच्या डोळ्यासमोर आहे, माझ्या डोळ्यासमोर आहे. आणि मग इतक्या वर्षानंतर आता घरं मिळायला सुरुवात झाली. पण मगाशी ओझरता उल्लेख जेव्हा पवार काकांनी केला तेव्हा त्यांच्या लक्षात हे आलं नाही की ज्या वेळेला 1991ला ही मान्यता दिली गेली आणि मान्यता दिल्यानंतरच्या कालावधीमध्ये जेव्हा आपलं पहिलं सरकार होतं 1995 ते 1999च्या 4.5 वर्षामध्ये याचा आराखडा बनवला होता. पण त्याच्या नंतर आलेल्या विलासरावांच्या सरकारने 58A लिहिला. तुम्हा सगळ्यांना कल्पना असेल मुंबईमध्ये घरं का मिळत नाहीत. तर मुंबईमध्ये घरं न मिळण्याचं मोठं कारण आहे, आजच्या मुलामुलींना कदाचित कळेल तर ते 58A नावाचं कलम लिहिलं गेलं. जसं या देशावर 370 नावाचं एक कलम लिहिलं गेलं होतं. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विचारलं गेलं होतं की हे 370चं कलम कोणी लिहिलं. ते लिहिलं होतं गोपाल स्वामी अयंगर नावाच्या माणसाने, ज्याच्यामुळे आपला भारत धोक्यामध्ये राहिला, भारतावर आक्रमण होत राहिलं. ते 370चं कलम 70 वर्षानंतर आदरणीय पंतप्रधान मोदीजींनी बदललं आणि हा देश खऱ्या अर्थाने स्वतंत्र होऊन पुढे चालला. आता हे 58चं कलम होतं. त्याच्यामध्ये मिलच्या जमिनीवर असलेल्या एकंदर क्षेत्रफळाच्या रिकाम्या राहिलेल्या जागेवरती 1/3 घरं गिरणी कामगाराला द्यायची. आता तुम्हा सगळ्यांना कल्पना आहे की नाही मला माहिती नाही, बरोबर ना. आता कमला मिलमध्ये कोण होते? एखादा तरी असेल ना कमला मिलचा. कमला मिल किती आहे? 1 2 3 4 5 आहे ना. वडील होते. वडिलांबरोबर कधी गेला होता का कमला मिलला? हा, वडिलांनी कसा घाम गाळला असेल ना, मला माहिती आहे ते. आणि त्या कमला मिलमध्ये उदाहरण का देतो, त्या कमला मिलच्या जमिनीवर 1 चौरस फूट सुद्धा त्याने आपल्या गिरणी कामगाराला घर दिलं नाही. आणि त्यांनी काय केलं, जॉईंट डेव्हलपमेंट करून ती मिल चालवली असं दाखवलं, पण मिल काही चालली नाही. आणि त्या मिलच्या एकंदर क्षेत्रफळाच्या रिकाम्या असलेल्या जागेच्या 1/3 म्हणजे आपल्याला घरच मिळत नाही. मगाशी येता येता एक ज्येष्ठ नागरिक भेटले, आपले कामगार होते बिचारे. त्या मामांना मी विचारलं, मामा कुठच्या मिलला होतात? तर मामा म्हणाले खटाव मिल. असतील कुठेतरी बसलेले इथे. हा आहेत बघा तिकडे, तुम्हीच भेटले ना मला खाली. हा, म्हणजे एक लक्षात ठेवा, कितीही गर्दीमध्ये मला एखादा कामगार भेटला तर तो आजन्म माझ्या लक्षात राहतो, कारण का माझे वडील सुद्धा तुमच्यासारखेच मिलचे कामगार होते. त्यामुळे त्यांनी काय सांगितलं, खटाव मिलमध्ये होतो. या खटाव मिलमध्ये आता टोलेजंग टॉवर उभे राहिले. त्या टोलेजंग टॉवरच्या बाजूला असलेल्या दगडी चाळीमध्ये राहत असलेल्या अरुण गवळी जे आता जेलमध्ये आहेत, त्याच अरुण गवळीचा भाचा कोण? हा, आता तुम्हाला कंठ फुटला बघा. या सचिन अहिरने आपली खरी वाट लावली की नाही सांगा मला. आणि त्याच्यामुळे मला 2दा तुमच्यामुळे पराभव स्वीकारावा लागला वरळीत, माहिती आहे ना तुम्हाला सगळ्यांना. आणि दोन वेळेला राजे, म्हणजे बाबांचा एकदा पराभव झाला 99ला, तुम्ही होतात, लहान होती. हा, वरळी नाक्यावर, बरोबर आहे. 15 वर्ष मी एकट्याने लढा दिला त्या सचिन अहिर आणि अरुण गवळीच्या गँगच्या विरोधात तुमच्यासाठी. पण तुम्हाला त्यावेळेला कल्पनाच नव्हती की देवधर्म कसा असतो. आपण वारकरी म्हणून जातो पंढरपुराला, विठोबा रायाच्या चरणी प्रार्थना करतो. तुम्ही सुद्धा कधीतरी प्रार्थना केली असेल की 20 वर्षांनी का होईना सुनील राणे बोरिवलीला गेला वरळीमधून, आमदार होऊन परत तुमचं काम हे माझ्याकडेच यावं, हे देवाच्या मनात होतं. आणि तुमचा बट्ट्याबोळ केलेला त्यावेळचा आपला वरळीचा आमदार कुठच्या तरी राजकुमार नावाच्या व्यक्तीचे दरवाजे उघडतात, माहिती आहे की नाही तुम्हाला. आणि परवा विधानसभेमध्ये मी भाषण केलं की ज्याचा उल्लेख झाला, मामा काय या आत या, तर हॉल भरलाय.
नाही, काम करू आपण, काही त्याची चिंता नाही आपल्याला. आणि काम केलं म्हणून 20 वर्षाचा संघर्ष केला ना वरळीत, आणि माझ्या एवढा संघर्ष तिकडच्या शिवसेनेने सुद्धा केला नाही. आणि त्यामुळे जाऊ दे, तो आज विषय नाही. जरा शांत झालात तर सांगतो तुम्हाला. आणि मग त्यावेळेला यांचं सरकार आलं 2020 मध्ये. मी तुम्हाला का सांगतोय की घरं आपण घरं तयार केली. 2012ला त्यावेळचे मुख्यमंत्री होते पृथ्वीराज चव्हाण. पहिली लॉटरी झाली. पहिल्या लॉटरीमध्ये जवळजवळ 19 मिलमधल्या 6,925 घरांची लॉटरी झाली. मग त्यामध्ये अपोलो होती, एल्फिस्टन, इंडिया युनायटेड मिल नंबर 2, मिल नंबर 3, ज्युपिटर, कोहिनूर, मुंबई, डॉन, श्रीराम, पिरामल, सिम्प्लेक्स, स्टँडर्ड, स्वदेशी, स्वान, कुर्ला आणि स्वान शिवडी. बरोबर की नाही. आणि मग असं करत असताना 2014 मध्ये सन्माननीय मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले. आणि कधी नव्हे ते त्यांच्या प्रयत्नामुळे 2 लॉटऱ्या झाल्या. 2016ला पण झाली, 2016च्या डिसेंबरमध्ये झाली. आणि 2016 मध्ये सेंचुरी, रुबी, वेस्टर्न इंडिया, प्रकाश कॉटन, भारत मिल आणि ज्युबिलीची लॉटरी झाली. आणि त्याच्यानंतर 2016 मध्ये पुन्हा एकदा 2,417 सदनिकांची लॉटरी झाली. ती होती आपली कोन पनवेलची. 2020 मध्ये मग ही 16च्या लॉटऱ्या झाल्या, त्याची पात्रता निश्चिती झाली. तुम्हा सगळ्यांना कळलं की आपण अडलो कुठे. तर ज्या विषयासाठी आज आपण मेळावा घेतलाय त्या विषयात आपण अडलो, पात्रता. मला आठवतंय की ज्या वेळेला आमच्या बाबांकडे तुम्ही सगळे येत असाल तेव्हा ते लोक असे म्हणायचे, काही गिरणी कामगार, की पात्रता पहिली केली पाहिजे आणि मग लॉटरी काढली पाहिजे. आता हे आनंद मोरे वगैरे आता म्हणतायत की लॉटरी काढा, पात्रता करा, तारीख ठरवा. आपण जर तेव्हा पात्रता केली असती पहिली आणि नंतर लॉटरी काढली असती तर अजूनही 5,000 घरं आहेत, तयार आहेत. पण आपण तुम्हाला ती द्यायला उशीर होतोय कारण का पात्रता निश्चित नाही. आणि बॉम्बे डाईंग आणि श्रीनिवासची कथा कशी आहे तर 4,000 घरं तयार होती. 2020 मध्ये सन्माननीय मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेजीने लॉटरी काढली. आणि लॉटरी काढल्यानंतरच्या 2020 मध्ये कोरोना आला. 20 पूर्ण गेलं, 21 पूर्ण गेलं, 22 अर्ध गेलं. 22च्या जून मध्ये सरकार बदललं आणि एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वामध्ये सरकार आलं 2.5 वर्षाने. गिरणी कामगारांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, 2.5 वर्षामध्ये बॉम्बे डाईंग आणि श्रीनिवासची लॉटरी होऊन सुद्धा घरं तयार होती. प्रभादेवीला म्हणजे आपल्या लोअर परेलला श्रीनिवासची आणि वडाळ्याला बॉम्बे डाईंगची. 2.5 वर्षामध्ये त्यांच्या घराच्या समोर म्हाडा आहे 20 फुटावर. रस्ता क्रॉस केला की समोर म्हाडा आहे आणि म्हाडामध्ये हेच अधिकारी बसले होते. पण 2.5 वर्षामध्ये मित्रांनो तुम्हाला सांगतो मी, एकही घराची चावी तत्कालीन मुख्यमंत्री आणि त्यांचे चिरंजीव जे आपल्या वरळीमधून निवडून आले त्यांच्यामुळे आम्हाला बोरिवलीला जावं लागलं, त्यांनी एकही चावी नाही दिली. मला इतकं वाईट वाटलं की जो गिरणी कामगार आयुष्यभर या मुंबईमध्ये श्रमाने, मेहनतीने, घामाने ही मुंबई उभी करत गेला आणि हा गिरणी कामगारामध्ये 1% उत्तर प्रदेशचा असेल, 1%. कोण यादव असेल, चौबे असेल, बिचारे उत्तर प्रदेशमधून यायचे. 99% हा मराठी माणूस होता. आणि या मराठी माणसाच्या नावाने मुंबईमध्ये ओरड केली. पण या मुंबईमध्ये राहत असलेल्या किंबहुना सातारा, सांगली, गडहिंग्लज, कोल्हापूर, कोकण, राजापूर या इथे राहत असलेल्या आपल्या गिरणी कामगाराला 2.5 वर्षामध्ये एकही घर दिलं नाही. आम्ही समिती बनवली, देवेंद्रजींनी घोषणा केली, एकनाथराव शिंदेजींनी मुख्यमंत्री म्हणून त्याला मान्यता दिली. आम्ही जेव्हा फायली उघडल्या तेव्हा लक्षात आलं या 2.5 वर्षामध्ये फक्त 26 कागद, ज्याला आपण म्हणू ना कागदावर ताबा दिला.
एकाही गिरणी कामगाराला घर दिलं नाही आणि गेल्या 5 महिन्यामध्ये आपण 1600 गिरणी कामगारांना बॉम्बे डाईंग आणि श्रीनिवासच्या चाव्या हातामध्ये देऊन त्यांना राहायला आपल्या घरामध्ये पाठवलंय. आता विषय आला की पात्रतेचा. तुमच्यापैकी किती जणांनी या हॉलमध्ये बसलेल्या आता ऑनलाईन किंवा ऑफलाईन मध्ये अर्ज केले? हात वर करा. सगळ्यांनी. महिलांनी केले असतील कदाचित, खाली करा. आता माझा प्रश्न शांतपणाने ऐका. दुसरा, ज्यांनी अर्ज केले त्यांच्याकडे 2011, 2010 आणि 2017चा म्हाडाची पावती होती. हात वर करा. बघा हात कमी झाले आहेत आता. म्हाडाची पावती, हा ठीक आहे, खाली करा. आता म्हाडाची पावती होती, पण आपल्याला माहिती होतं की आपल्याकडे कागदपत्रच नाही आहेत, किंवा आपण ती म्हाडाची पावती सारस्वत बँक किंवा आणखीन कोणती तरी बँक किंवा आपलं युनियन यांच्याकडे दिलं, पण ते पुढे गेलंच नाही. असे किती कामगार आहेत की ज्यांना आता कागदपत्रच नाही आहेत पण फॉर्म भरलाय? हात वर करा. ते बघा, हळूहळू करा. बरं, खाली करा. आता ज्यांच्याकडे, म्हणजे हा ऐका प्रश्न तुम्ही, आता ज्यांना नक्की माहिती आहे की 1/1/82 नंतर मी कामावर होतो आणि 1/1/82च्या आधी पण मी वर्ष, 2 वर्ष, 4 वर्ष, 10 वर्ष कामावर होतो, पण मला सॅलरी सर्टिफिकेट आणि प्रॉव्हिडंट फंड या दोनापैकी एक काहीच नाही आहे माझ्याकडे, असे किती लोक आहेत? हा, कोण कोण? काय काय येत नाही? काय तुम्ही एक मिनिट. आता ज्यांच्याकडे, लक्षात घ्या पुन्हा एकदा, ज्यांच्याकडे सॅलरी सर्टिफिकेट नाही पण त्याला माहिती आहे की मी काम केलंय, मग मोरारजी असो, ब्रॅडबरी असो, हिंदुस्तान असो, इंडिया युनायटेड मिल नंबर 1 असो, 2 असो, 3 असो, ज्याला 100% माहिती आहे की मी काम केलंय, 1982च्या नंतर माझे दिवस भरले आहेत, कारण का मी 1982च्या आधी पण होतो आणि सॅलरी सर्टिफिकेट पण नाही आणि प्रॉव्हिडंट फंड पण नाही, अशांनी आपली नावं, तेजस कुंभार कुठे आहेत? हा तेजस कुंभार खाली एक टेबल टाकेल आणि तिथे बसेल, पण त्याच्यात तुम्ही गडबड करू नका, कारण का त्याच्यावर मी लक्ष देणार आहे. तुम्ही मुंबईला पण यायचं नाही. तुमचा नंबर, नाव आणि कंपनी म्हणजे मिल हे त्यांना लिहून द्यायचं. जमेल तुम्हाला? जमेल. तर हे संपल्यानंतर तुम्ही आठवणीने द्यायचं. 1. नंबर 2, ज्याने फॉर्म भरलाय व्यवस्थितपणाने, ज्यांच्याकडे सर्टिफिकेट पण आहे, पण काहीतरी कागदपत्र नवीन मागितले, 240 दिवस मागितलं ना, तर आपण आता काय करणार आहोत की सॅलरी सर्टिफिकेट मिलमधून आणि प्रॉव्हिडंट फंडचा कागद हे जर मिळालं तर 240 दिवसाचा सर्टिफिकेट द्यायची गरज नाही. हे चालेल तुम्हाला? तुमच्या टाळ्यांमध्ये काही दम नाही. तुम्ही म्हणाल घराची चावी द्या मग वाजवतो टाळ्या, बरोबर ना? नाही, त्याच्यामुळे मला माहिती आहे हे किचकट आहे आणि तरी मी जिद्दीने करतोय. म्हणजे आता आमच्या राजे साहेबांना तेवढं अंदाज येणार नाही, कारण का ते साताऱ्यात बसलेत. मला माहिती आहे, कारण का मी ह्याच्यात मनापासून प्रयत्न करतोय. म्हणजे तुम्हाला घर मिळावं म्हणजे मला का वाटतंय, कारण का आमचं लहानपण हे तुम्हा सगळ्यांना बघण्यातच गेलंय आणि त्यामुळे कुठे ना कुठे देवाला स्मरून आपल्याला वाटतं की तुम्हाला आयुष्यात कोणी ना कोणीतरी मदत करावी. ती आमच्या हातून झाली तर तुमचं आयुष्याचं कल्याण व्हावं म्हणून काम करतो. त्याच्यामध्ये मतं द्या, मग मुंबईला या, त्यावेळेला दिली असती तर आज तुम्हाला चाव्या मी देऊन तुमच्या घरी आलो असतो चहा प्यायला. कधी 2004ला. ते तुम्ही केलं नाही म्हणून साताऱ्यात यावं लागलं. आता तुम्हाला जी अडचण येते आणखीन सांगतो. आता माझ्याकडे कागद आहे ज्याच्यामध्ये बॉम्बे डाईंग आणि श्रीनिवास 3894 घरं होती. आपण जवळजवळ 1600 पर्यंत पोहोचलोय. आता त्याच्यामध्ये सुद्धा काय झालंय,
की पुढची घरं आणि लोक अपात्र झालेत. आता आपण त्याच्यामध्ये वेटिंग लिस्ट सुद्धा क्लिअर केली. 145 146 लोकांची वेटिंग लिस्ट पण क्लिअर केली. माझी विनंती तुम्हा सगळ्यांना आहे की जो आपला मित्र असेल, त्यावेळेचा बॉम्बे डाईंगमध्ये असेल, श्रीनिवासमध्ये असेल, ज्याला लॉटरी लागली आहे, त्याला सांगा जाऊन पैसे लवकर मुंबई बँकेकडनं घे. ते पण आपण तयार केलं आहे. तुम्हाला व्याज लावलं होतं उशीर होतो म्हणून, माहिती आहे का तुम्हाला? ते सुद्धा व्याज आपण रद्द केलं. माननीय मुख्यमंत्र्यांना सांगून ते व्याज रद्द करून तुम्हाला पैसे भरायला आम्ही मोकळीक केली. आता कोण पनवेलला जी घरं दिली आहेत ती 2016ची घरं आहेत. अनेक लोकांनी पैसे भरले. 2017 मध्ये पैसे भरले. तुम्ही बघा, 2023 गेलं, 2024 आलं, आपण घर नाही देऊ शकलो सरकारने. मग आता सरकार जेव्हा चावी देत आहे ना आता, तेव्हा मी सरकारला म्हटलं की ज्या गरीब गिरणी कामगारांनी बिचाऱ्याने लोन काढलं, बँकेतनं कर्ज घेतलं, 2017 मध्ये 6 लाख रुपये भरले. 2017 सरकारने चावी दिली नाही. चुकी कोणाची? सरकारची. आता तो गिरणी कामगार बिचारा दारोदार फिरतो, काहीतरी छोटा मोठा उद्योग करतो, हातगाडी लावतो, चहाचा ठेला लावतो आणि त्या बँकेचं कर्ज भरतो. मी सरकारकडे अशी मागणी केली, राजेंना माहिती असेल, की मी म्हटलं जोपर्यंत तुम्ही त्याला चावी देत नाही आणि जेव्हा चावी देणार तेव्हा त्यावेळच्या भरलेल्या 6-6.5 लाखाचं व्याज कोणाकडे आहे? तर म्हाडाकडे. मग त्याचं व्याज जर म्हाडाने घेतलं तर पुढची 3-4 वर्ष त्याच्याकडनं मेंटेनन्सचं भाडं घ्यायचंच नाही. मान्य आहे तुम्हाला? काय समजलं नाही ना तुम्हाला? त्यामुळे गिरणी कामगाराला कुठे ना कुठेतरी आपण आसरा देतो आहोत. भरलेल्या पैशावरचं व्याज म्हाडाकडे जमा आहे, त्यामुळे त्यांनी त्या व्याजावरचे त्यांचा मेंटेनन्सचा पैसा त्यांनी भरावा. आता तुम्हाला पात्रता आणि अपात्रता झाल्यानंतर जसं आपले सन्माननीय आमदार म्हणाले, राजे म्हणाले की तुम्हाला घरं मुंबईतच मिळाली पाहिजेत, आमचं पण मत आहे. पण वास्तविकता बघितली तर आता खटावचा विषय मी मगाशी म्हटला, तर खटावमध्ये साधारणपणाने 7,400 कामगार होते. पुढे मागे असतील मामा, बरोबर ना? आता 7,400 कामगारांना भायखळ्यामध्ये किमान 2,000 तर घर दिली पाहिजे होती. मग त्यावेळेला आता जेलमध्ये असलेले अरुण गवळी आणि आमदार नसलेले पण आता झालेले मागच्या दरवाजाने त्यांचे भाचे, तर हे ताईंना माहिती आहे सगळा इतिहास. आता मागच्या दरवाजाने आमदार झाल्यानंतर सुद्धा विधान परिषदेमध्ये तुमच्यासाठी एकही प्रश्न विचारला नाही. आणि मग खटाव मिलची जमीन कर्मधर्म संयोगाने देवाने कुठे पाठवली? ती जमीन बोरिवलीत. बोरिवलीत आमदार कोण? सुनील राणे. बघा कशी परिस्थिती आणली देवाने. आणि या खटाव मिलच्या 40 एकर जमिनीवर एक सुद्धा इमारत नाही आहे. नियम काय सांगतो की जमिनीच्या शिल्लक असलेल्या त्या जागेवरचं 1/3 तिकडे काहीच नाही आहे. तर मी खटावच्या मालकाला फोन केला, तर त्या मालकाने सांगितलं मी आता जमीन विकली आहे दुसऱ्या कंपनीला. मग मी त्या कंपनीच्या लोकांना फोन केलं आणि माननीय मुख्यमंत्र्यांना सांगितलं की मुख्यमंत्री महोदय, आपल्याला मुंबईमध्ये बोरिवलीमध्ये खटावच्या लोकांना, खटावच्या गिरणी कामगाराला 7,000 घरं उभी करण्याची संधी आली आहे. जो गिरणी कामगार आपला आयुष्यभर प्रतीक्षेत आहे, ती 13 एकर जमीन 40 पैकी आपल्या ताब्यात आपण घेऊ शकाल. आता उरलेल्या जमिनी जर ताब्यात घ्यायच्या तर त्याला वेळ लागेल. आणि म्हणून जसं मी म्हटलं की एक प्रस्ताव माननीय मुख्यमंत्री विचार करतायत की जर गिरणी कामगारांना चालत असेल तर आपण पुण्याला जाऊ. पुणे चालत असेल तर पुण्यामध्ये काही 350च्या ऐवजी 400 फूट 450 फूट जर माननीय मुख्यमंत्री आणि देवेंद्रजी तयार झाले तर पुणे आपल्याला इथून 1 तासावर आहे. जर तुमची तयारी असेल, ज्याला मुंबईसाठी थांबायचं त्याने मुंबईसाठी थांबू दे, ज्याला पुण्यामध्ये चालत असेल त्याने पुण्यामध्ये घेतलं, कोल्हापूर असेल सातारा असेल, यामध्ये जर तुम्हाला वाटलं की आपल्याला इथे पण चांगलं मोठं मिळालं, तुमची पात्रता. जो गिरणी कामगार खऱ्या अर्थाने न्याय आहे, एकाही गिरणी कामगाराला आम्ही अपात्र होणार नाही याची काळजी घेऊ. हे तुम्ही त्याच्यात लक्ष घाला.
एकही गिरणी कामगार जो खऱ्या अर्थाने न्याय्य आहे त्याच्यावर अन्याय होऊ देणार नाही. आता याच्यामध्ये अनेक लोक येतात, माझ्या मनामध्ये अनेक वेळेला विचार येतो आणि मी माननीय मुख्यमंत्र्यांना त्या दिवशी बोलून सुद्धा दाखवलं की साहेब आपण 1/1/82ची तारीख काढली. 1/1/82 नंतर 240 दिवस ज्याने बदली म्हणून भरले त्याला परमनंट केला गेला, त्याला घर पण मिळालं, लॉटरीत लागलं, बरोबर की नाही. पण एक गिरणी कामगार असा होता जो वयाच्या 18व्या वर्षी 19व्या वर्षी लागला. देश स्वतंत्र झाला तेव्हा तो मिलमध्ये लागला. आयुष्यभर त्या चिमणीच्या समोर त्याने तो कपडा खेचला. मगाशी त्यांनी म्हटलं की चड्डी आणि त्याचं बनियन सुद्धा पिळायचा, इतका घाम निघायचा. तो गिरणी कामगार थकला आणि 1981च्या 31 डिसेंबरला निघून गेला. कुठे गेला? गावाला गेला बिचारा. 30 वर्ष 35 वर्ष 40 वर्ष नोकरी केली. ब्रिटिशांच्या जमान्यामध्ये सुद्धा त्या गिरण्यांमध्ये काम करणारा तो आपला गिरणी कामगार होता. त्याला काहीच नाही, त्याला ना घर ना फॉर्म ना म्हाडा ना काय. अशा गिरणी कामगाराला सुद्धा पहिल्यांदी तुम्हाला न्याय देऊ, कारण का तुम्ही संपामध्ये गेलात आणि संपामध्ये होरपळल्यानंतर बाहेर गेलात. पण तो सुद्धा गिरणी कामगार आपला होता. त्यामुळे या गिरणी कामगारांचं जर भलं होत असेल आणि सरकार जर सहृदयी असेल तर त्या गिरणी कामगाराचा सुद्धा विचार करण्याचं ध्येय हे आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर असलं पाहिजे. आणि त्यामुळे या गिरणी कामगाराला पात्रताच्या या फेरीमधून बाहेर काढून, ही फेरी कितीची आहे तुम्हाला लक्षात आलं की नाही? शेवटचा मुद्दा आहे. लोक म्हणायचे 1,70,000 गिरणी कामगार होते. मगाशी पवार काका म्हणाले खऱ्या अर्थाने 4 लाख होते. मग 2.5 पर्यंत आले, संपामध्ये गेले आणि मग जेव्हा फॉर्म भरायला लागला तेव्हा 1,70,000 आले, मग 1,50,000 आले. आता आपण गेल्या 4 महिन्यापासून करतो आहोत तर ऑफलाईन अर्ज आले, म्हणजे स्वतः अर्ज घेऊन मुंबईत लोक आले 10,344. त्यापैकी पात्र झाले 6,626. जे अपात्र म्हणता येणार नाही पण ज्यांना आपण थोडं थांबवलंय असे साधारणतः 2,900 आहेत. ऑनलाईन ज्यांनी कम्प्युटरमधून मोबाईलमधून अर्ज केले असे आहेत 90,332. बघा तुम्ही. आणि त्या 90,332 मधून डिसेंबरच्या 29 तारखेपर्यंत पात्र झालेले 70,113 आहेत. विचार करा, गेल्या 15 वर्षामध्ये पात्र झालेल्या गिरणी कामगारांची संख्या होती 15,000 आणि गेल्या 5 महिन्यामध्ये एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वामध्ये आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये, अजितदादांच्या पण नेतृत्वामध्ये आपण पात्र केलेल्या गिरणी कामगारांची संख्या आहे 76,000. हा ऐतिहासिक कार्यक्रम आपण गेल्या 5 महिन्यामध्ये केलाय. आता तुम्ही म्हणाल की 76,000 पात्र झाले, घरं कुठे आहेत? तुमचा स्वाभाविक प्रश्न आहे. आता घरं जी 5,000 तयार आहेत, ज्यांनी कोण पनवेलला म्हटलं आम्हाला जायचं आहे, ज्यांनी म्हटलं रांजणोळीला आम्हाला जायचं आहे, तयार आहे, ती 5,000 घरांपैकी 2,417 घरांची लॉटरी पण झाली. आता 2,521 घरांची लॉटरी ही जानेवारी महिन्यामध्ये करायची आहे. ज्याला वाटतं की आपण पनवेलला जावं तो पनवेलला जाईल. ज्याला वाटतं आपण पुण्यामध्ये जर माननीय मुख्यमंत्री म्हणाले की घरं देऊ तर पुण्याला जाऊ. ज्यांना वाटतं अजून वाट बघू मुंबईला जायला, त्यांनी मुंबईसाठी थांबलं पाहिजे. जो खटाववाला आहे त्याला माझी आग्रहाची विनंती आहे की खटाववाल्याने थोडं थांबलं पाहिजे. जर ती खटावची जमीन आपल्याला बोरिवलीमध्ये ताब्यामध्ये आली तर खटावच्या कामगारांचं भवितव्य हे बोरिवलीमध्येच निश्चित होईल. त्यामुळे त्या खटाववाल्यांना न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये आम्ही पुढे जात आहोत, कारण का ती जमीन दिसली आहे. बाकीच्यांची जमीन हातामध्ये येत नाही आहे, पण ती हातामध्ये येण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. पण ही पात्रता संपली पाहिजे. त्यामुळे तुम्ही मला एकदा एक तारीख सांगा की पात्रता आपण संपवूया कधी. मी मगाशी म्हटलं 2050 नको, कधी 15 जानेवारी. आणखीन सांगा. नकोच, हा नकोच म्हणतो, संपवायचीच नाही, आयुष्यभर चालू ठेवायची. काय रे हा, एक ऐकतोय मी. 26 जानेवारी
नाही, कोणालाच नाही ठेवत. तुम्ही पात्रतामध्ये आपण आता एकच पुरावा घेतो आहोत, तो पण मी म्हटल्याप्रमाणे तो पण पुरावा किती 31 मार्च 2040. अरे कधी कसं करणार? 30 जानेवारी 31 जानेवारी करायची का? हात वर करा. 31 जानेवारी. बघा, माझ्या घरावर मोर्चा आणू नका, कारण तुम्हाला खूप दिवस मोर्चा नाही की तुमचे हात शिवतात. चला 31 जानेवारी करायची. राजेंना पण मान्य, तुम्हा सगळ्यांना मान्य? काय काय सांगा. 31 जानेवारी. आणि तुम्हाला एक मिनिट ऐका, तुम्हाला वाटलं की फारच अडचण होते, आमचा फॉर्म जात नाही आहे, आपण आता सेंटर सुरू करू साताऱ्यासाठी राजेसाहेबांकडे, आणि त्या सेंटरमध्ये आमचे माडाचे लोकसुद्धा लागल्यास परत कधीतरी एक दिवस येतील, कारण का हा एक 5-6 हजार लोकांचा समूह असेल. आपण कोल्हापूरला गेलो, आपण जवळजवळ 9,000 लोकांची पात्रता निश्चित केली कोल्हापूरला. तशी आपण साताऱ्याला करू, म्हणजे सातारा असेल, पाटण असेल, कोरेगाव असेल, सांगली असेल, सगळे आजूबाजूचे. तर ते आपण करून 31 जानेवारीला जर संपवलं तर आम्हाला जागा शोधता येतील. फेब्रुवारीमध्ये आचारसंहिता लागेल, लोकसभेच्या निवडणुका लागतील, लोकसभा संपल्या परत 2 महिन्यांनी विधानसभा लागतील. त्यामुळे जर काही जागा मिळाल्या तर आपल्याला त्या जागेवर इमारती बांधण्यासाठी म्हाडाला पैसे जमवावे लागतील, आणि त्यामुळे या गोष्टीला कुठेतरी आपण संपवण्याचा निर्णय घेतला पाहिजे. 31 जानेवारीला सर्वानुमते आपण ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही बंद करणार. चालेल? बघा आता तुमच्या दम दिस. होय, 31 जानेवारी 2024 या वेळेला ऑफलाईन ऑनलाईनचे दरवाजे बंद. कोणत्याही दुकानात जायचं नाही. कोणालाही काही वाटलं आता 2000ची जुनी नोट पडली आहे, तिला जाळून टाकायची, पण द्यायची कोणाला नाही. आता थांब रे बाबा, नवीन आधी पहिले ह्यांचं तर होऊ दे, नवीनचं पण करू. आता याच्यामध्ये ऐका, तुमच्यासाठीच मुद्दा आहे. ऐका मामा, ऐका शांतपणाने. थांबा, एक मोठा मुद्दा आहे तुमच्या बोलण्यातनं आला. जो गिरणी कामगार पात्र आहे असं त्याला वाटतंय, पण त्याला हे तिन्ही फॉर्म भरण्यासाठी त्याला लक्षातच आलं नाही. हा मुद्दा आहे ना तुमचा, लक्षातच आलं नाही, पण तो बिचारा तसाच राहिला गावाकडे. अशा गिरणी कामगारांना संधी देण्याबाबत विचार करू, पण हे लाईन बंद झाल्यावर चालेल. असे अनेक गिरणी कामगार आहेत ज्यांनी फॉर्मच भरला नाही. होय होय, तुम्ही इकडनं पण आक्रमण, तिकडनं पण आक्रमण. त्यामुळे ते पण करू आपण, ते पण करू. आता कागदपत्र ज्याच्याकडे नाही त्याचं मी सांगितलं ना मगाशी मराठीत, कन्नडमध्ये सांगू, तेलुगूमध्ये, मग सांगितलं ना बाबा. त्यामुळे तरी तुम्हाला हे संपल्यावर तुम्ही मला भेटा. आता कागदपत्र ज्यांच्याकडे नाहीत अजिबात, पण फॉर्म भरलाय आणि तो फॉर्म भरलेला आहे आणि आपण ऑनलाईनला गेलो की म्हाडावाले म्हणतात की अपात्र आहे, सबमिट द डॉक्युमेंट असं येतं ना. त्यामुळे असा जो माणूस आहे त्याने नाव तेजस कुंभारकडे नोंदवायचं. त्याला सॅलरी सर्टिफिकेट किंवा प्रॉव्हिडंट फंड, आता हे आम्हीच करू, तिथे तुम्ही येऊ नका. जेव्हा लागेल तेव्हा तुम्हाला फक्त सही करायला तिथे जावं लागेल. त्याची योजना मी करतो. प्रॉव्हिडंट फंडच्या कमिशनरशी माझं बोलणं झालं आणि ते मला म्हणाले की आम्ही ते द्यायला तयार आहोत. त्यामुळे प्रॉव्हिडंट फंडचा कागद सुद्धा आपल्याला चालतो, तो किंवा सॅलरी सर्टिफिकेट. या 2 गोष्टी मी तुम्हाला मिळवून देण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही मुंबईला येऊ नका, तेजस कुंभारसाठी संपर्क करा, तिथून आम्हाला संपर्क होईल. तुम्हाला फारच झालं की खूप दिवस एसटी मध्ये बसले नाही, तर एसटीत बसा आणि 10व्या मिनिटाला उतरा. मुंबईला येऊ नका उगीच, म्हणजे त्रास करून घेता, त्याच्यामुळे ते चांगलं नाही. त्यामुळे मला असं वाटतं की आजच्या या कार्यक्रमाला तुम्ही सगळे जमलात. कुठची
आवाज नाही. हा, न्यू ग्रेट ईस्टर्न. आता लक्षात घ्या, ज्या मिलच्या जमिनी बंद पडल्या आणि ज्या NTCच्या जमिनी आहेत, NTCच्या जमिनीवर असलेल्या गिरणीच्या चाळी, तुम्हाला माहिती आहेत ना हा विषय, त्या गिरण्यांच्या चाळीमध्ये राहत असलेला जो गिरणी कामगार होता, एकाच्या नावावर घर होतं, आपण सगळेजण राहत होतो, तर ज्याच्या नावावर घर होतं त्यालाच फक्त घर नाही मिळणार, बाकीच्यांना घरं मिळणार. त्यामुळे गिरण्यांच्या NTCच्या गिरण्यांच्या जमिनीवर असलेल्या चाळी, त्या चाळीमध्ये राहत असलेला जो गिरणी कामगार होता, जो गाळा म्हणून राहत होता, तो एखाद्याच्या नावावर तो गाळा होता, पण बाकीच्यांना ते हे मिळणार, घरं मिळणार, ती तुम्ही चिंता करू नका. आता होय अरे होय बाबा, गिरणी मालक जो आहे, या गिरणी मालकाशी संगनमत केलं तेव्हा आपलं सरकार नव्हतं. त्यामुळे या गिरणी मालकांकडनं जमिनी ताब्यात घेण्यासाठी एक कमिटी बनवली होती त्यावेळेला पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारने, मॉनिटरिंग कमिटी. त्या मॉनिटरिंग कमिटीला एक निवृत्त न्यायाधीश आहेत अग्ग्यार म्हणून. त्या सन्माननीय श्री अग्ग्यारना मी आणि आता राजे 9 तारखेला भेटणार आहोत आणि तेव्हा त्यांना सांगणार आहोत की या मिलच्या जमिनी मालकाकडनं ताब्यात घ्या. आता याला वेळ तर लागेल, याला जेव्हा वेळ लागेल तेव्हा जी घरं तयार आहेत ती तर आपल्या गिरणी कामगाराला द्यायला पाहिजेत की नाही. त्यामुळे ती पहिली देऊ, जो पात्रता होत नाही त्याला पात्र करू, ज्याच्याकडे कागद नाही त्याला कागद देण्याचा प्रयत्न करू. आणि असं केल्यानंतर गिरणी कामगारांची पात्रता झाल्यानंतर आपल्या लक्षात येईल की किती गिरणी कामगार आहेत की ज्यांना घरं द्यायची आहेत. 1,50,000चा आकडा होता, तो आता 1 लाखावर आला. 1 लाखावर आल्यानंतर त्याच्यात पात्रता जर 1 लाखाची झाली तर किमान आपल्याला 1 लाख घरं तर उपलब्ध करावी लागतील. मग ती उपलब्ध करण्यासाठी वेळ लागेल. वेळ म्हणजे कशासाठी? एका बाजूला पात्रता सुरू आहे, एका बाजूला अपात्रता सुरू आहे. या दोघांच्या भांडणामध्ये पात्रता आणि अपात्रता, आपल्याला वेळ तर मिळाला पाहिजे जमिनी ताब्यात घ्यायला. त्यामुळे या सगळ्या गोष्टी करत असताना गिरणी कामगाराला न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये आम्ही आहोत. आणि इतक्या प्रांजळपणाने मला तरी आठवत नाही की 2000 पासून 2014 पर्यंत 15 वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्याला घरं किती मिळाली? 6,000. 2014 ते 2019 त्याच्यामध्ये घरं किती मिळाली? 6,500. 2019 ते 2022 घरं किती मिळाली? 0. कोणाचं सरकार होतं? आज आपण राजकारणाच्या गोष्टी करत नाही आहोत, पण ज्या वेळेला राजकारणाच्या गोष्टी येतील ना, त्यावेळेला या गिरणी कामगाराला खऱ्या अर्थाने न्याय कोणी दिला असेल तर तो आजच्या आपल्या सरकारने आणि त्यावेळेच्या देवेंद्रजीच्या सरकारने दिला, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यामुळे तुम्हा सगळ्यांना निश्चितपणाने पात्रतेच्या या आजच्या मेळाव्यामध्ये पात्रता झाली पाहिजे, याच्यासाठीच आजचा मेळावा आहे. घर तर मिळेल, बोलतो NTCची कोणती? सीताराम, जाम, मधुसूदन, मिल नंबर 2 काळा चौकीची ना. आता इंडिया युनायटेड मिल नंबर 2 आणि 3 सांगतो तुम्हाला, बसा. इंडिया युनायटेड मिल नंबर 2 आणि 3 मध्ये 16 एकर जमीन होती, बरोबर आहे. आता या 16 एकर जमिनीवर साधारणपणाने 66,000 चौरस मीटर ही जमीन होती. याच्यात 1/3 या नियमाप्रमाणे 1/3 हिस्सा सगळ्या मिलचा महानगरपालिकेला गेला, मुंबईच्या. तो मुंबईच्या महानगरपालिकेने वाटा, जसा खटावचा 1/3 होता, रघुवंशीचा होता किंवा फिनिक्सचा होता, असा सगळा 1/3 वाटा महानगरपालिकेने इंडिया युनायटेड 2 आणि 3 मध्ये आणला. आणि 44,000 स्क्वेअर मीटर
म्हणजे साधारणपणाने 10 एकरवर एक म्युझियम बांधायचा निर्णय घेतला गेला. कारण का वारसाना नोकऱ्या द्या, मुंबईमध्ये गिरणी कामगारांच्या वारसाना नोकऱ्या द्या म्हणून या म्युझियम तयार झाल्यावर याच्यामध्ये 250 मुलांना आणि मुलींना नोकऱ्या द्या हा विषय घेऊन तेजस कुमार मुंबईत आला. आणि मग मी त्या मिलला भेट दिली, त्या म्युझियमला भेट दिली. मग माझ्या लक्षात आलं की 3 वर्षापासून ते म्युझियम रखडलंय आणि त्याच्यात उरली फक्त 22,000 स्क्वेअर मीटर जागा. म्हणजे किती? तर 5 एकर. आता ही 5 एकर मी मागितली सरकारकडे की ही आम्हाला द्या, मग म्हाडाच्या माध्यमातून घरं बनवून तुम्हाला, जसं तुमचा प्रश्न आहे की एनटीसीने आता सांगितलं, माननीय पंतप्रधानांनी सांगितलं की एनटीसीच्या मिल या आता आम्ही सरकारच्या ताब्यात देत आहोत, सरकारने याच्यावर योजना बनवावी. आता सरकार त्याच्यावर योजना बनवत असताना आपल्या मूळ गिरणी कामगाराला त्या मिलमधील तिथेच घर मिळावं म्हणून आपण प्रयत्न करतो आहोत मामा. म्हणून ती जागा जर आपल्या ताब्यात आली तर आपण तिथे 2,000 घरं होत आहेत. तुमच्याकडे कामगार किती होते? 1,800, बरोबर की नाही? आपल्याकडे आकडा आहे त्यांचा. त्यामुळे या पद्धतीमध्ये आम्ही काम करतो आहोत. आज आपण या मेळाव्याला येऊन पात्रता निश्चित करण्याचा अधिकार जो आपला आहे तो म्हाडाबरोबर करावा. 31 जानेवारीला, आताही तुम्हाला वाटलं की धाकधूक वाटते तर मला सांगा, 10-15 दिवस, 31 जानेवारीला आपण दोन्ही इंजिन बंद करू आणि पात्रता जी झाली आहे त्याची लॉटरी घोषित करून टाकू. त्यामुळे त्या लॉटरीच्या आधारे ज्या लोकांना घरं जी उपलब्ध आहेत ती घरं मिळण्याचा मार्ग सुकर होईल. एक मिनिट मामा, ते बोलते, बोला बोला. आपण मी मगाशीच सांगितलं की एक 82चा मुद्दा तुम्ही शांतपणाने ऐका. 82चा मुद्दा जेव्हा आणला गेला तेव्हा तो साधारणपणाने काळ होता 91 आणि त्याच्यानंतर 2002 जी पहिली लॉटरी झाली 2012ची. त्यावेळेला हे सांगितलं गेलं प्रकर्षाने की 82च्या नंतरचा पुरावा जो कामगार 1980 किंवा किंबहुना 31 डिसेंबर 1981ला गेला त्याला सुद्धा याच्यामध्ये घेतलं नव्हतं. त्यामुळे आपण 1981 पर्यंतच्या कामगाराचा विचार हा याच्यानंतर कधी करता येईल का हे बघू. पण 1982 नंतरचा जो कामगार आहे ज्याने फॉर्मच भरला नाही त्याचा प्राधान्याने विचार खरा आपल्याला करायचा आहे. त्यामुळे तुमचे सगळे प्रश्न आता याच्या पुढे माननीय आमदार शिवेंद्रराजे भोसले साहेब आता या सगळ्या प्रश्नाला उत्तर देऊ शकतील. आता ते तयार झाले आहेत, नंतर माझ्याशी बोला नंतर. त्यामुळे तुम्हा सगळ्यांना, आणि त्याच्याहूनही मी 1 तास इथे थांबतो, पण सगळ्यांनी गर्दी न करता खरोखर प्रश्न महत्त्वाचा असेल तर मला इथे येऊन भेटावरती मी तुमच्या प्रश्नाला उत्तर देईन. पण तेच प्रश्न जर विचारत बसलात तर 2050 हा तुम्ही आणि मी तिकडे वरती. त्यामुळे आपल्याला घर पाहिजे तर आपण वास्तविकतेचा विचार करू. हा देतो तुला. नाही, मला काय वाटतं राजे साहेब, जर तुम्हाला वेळ असेल तर 5-10 मिनिटं यांचे प्रश्न होऊ द्या का? हा मग थांबा एक मिनिट. ए बाबा माईकवाला कुठे आहे? दे एक माईक दे त्यांना. देतो थांबा. हा तोपर्यंत मामा विचारा. हॅलो. या सगळ्यांचा गिरणी कामगारांचा आवाज इतका बुलंद काय माहितीये का? तुम्हा सगळ्यांना एवढा आवाज कसा? बघा त्यांचं वय किती आहे? 80. आवाज कसा पोचतो? कारण का यांनी घोषणा देऊन ज्यांच्याकडे सगळी कागदपत्र. अरे पहिलेच कशी तुम्ही घुसलात? थांबा. बरं बोला, चला पटकन बोला. ज्यांच्याकडे सगळीच कागदपत्र आहेत पण फॉर्मच भरलेला नाही, खेडेगावात कळलंच नाही आम्हा लोकांना. मग हेच मगाशी मी सांगितलं ना, आपण पहिल्यांदा यांची पात्रता होऊ द्या ताई. मी तुम्हाला निश्चितपणाने संधी देण्याचा प्रयत्न करणार आहे. मला माहिती आहे ते हजारो आपले कामगार आहेत. बोला पटकन.
फॉर्म भरण्यात काही त्रुटी झालेली आहे, सगळे कागदपत्र असून फॉर्म रिसीट होते पुन्हा पुन्हा. करेक्ट. आता त्याच्यामध्ये काय होत आहे, जो मगाशी चर्चा झाली, शांतपणाने ऐका. ज्यांचे ऑनलाईनला फॉर्म रिजेक्ट झालेत त्यांच्यासाठी पुढच्या 10 दिवसात, कुठे गेले सुरू आपले, किती दिवस लागतील? 10 दिवस. थोडं लवकर केलं तर 8 दिवसात. 8 दिवसामध्ये तुम्हाला एक नवीन त्याच्यामध्ये फॉर्मॅट येणार आहे आणि ज्याचा फॉर्म चुकला आणि अडकलाय ना ते सुरू होणार, तर तुम्ही परत भरायचा. बरोबर आहे? ओ सुरोसे, बरोबर ना सूर्यराव? 8 दिवसात तुम्हाला अपील तुमच्या मोबाईलवरच येणार की तुम्ही आता फॉर्म भरू शकता. होय ना? आता सांगितलं ना तुम्हाला. चला. हॅलो हॅलो, बरं का साहेब? हॅलो. हा, मग तेच सांगितलं ना, होणार. हॅलो. आता खाली करूया आपण. चला आता, नाही तर गडबड उडेल. आता प्रत्येक जणाकडे प्रश्न आहे. हा, गिरणी कामगारांचा मी वारसदार आहे. तर मला एक सांगायचं आहे बरं का साहेब, की गिरणी कामगार बरेचसेच स्वर्गवासी गेले आणि राहिले ती रुपयातली 4 गिरणी कामगार राहिले, तर त्यांच्या डोळ्यात एकच त्यांना घरं बघायला भेटावी अशी माझी एवढी इच्छा आहे. अपंग संघटनेच्या वतीनं माझी, कराड तालुका सातारा जिल्ह्याच्या अपंग संघटनेच्या वतीनं माझ्या शुभेच्छा. धन्यवाद. की लवकर. होय, झालं. आता हे बघा, आता काय होईल, आपण आता समाप्त करूया, नाहीतर प्रत्येकाची भाषणं होतील. त्यामुळे तुम्हा सगळ्यांना धन्यवाद आणि विशेष आभार. आपले सन्माननीय आमदार श्री शिवेंद्रराजे भोसले साहेबांचं जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये तुम्ही अभिनंदन करावं अशी विनंती करतो आणि माझं वक्तव्य संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.